सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण फार पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की आपल्या कमाईतील काही रक्कम दान करण्यावर खर्च करावी, त्यामुळे पुण्यप्राप्ती होते. आणि आर्थिकतेने संपन्न असणाऱ्या व्यक्तीला दान करण्यापेक्षा नेहमी गरीब गरजू व्यक्तीला केलेले दान हे जास्त शुभ लाभदायक असते. दानाला विशेष असे महत्त्व आहे. दान केल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. व्यक्तीच्या जीवनावरही त्याचा चांगला परिणाम होताना दिसत असतो. दान गरीब व्यक्तीलाच करणे जसे शुभदायक असते, त्याचप्रमाणे काही वस्तूंचे दान करणे सुद्धा अशुभ समजले जाते. तर कोणत्या आहेत त्या वस्तू ते आपण पाहूयात. झाडूला लक्ष्मी स्वरूप समजले जाते. झाडूचा वापर रोजच्या रोज प्रत्येक घरात हा होत असतो. पण झाडूचे दान कधीही कोणाला करू नये, कारण झाडू दान केल्याने लक्ष्मी माता नाराज होते. परिणामी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तेल दान करणे शुभ समजले जाते. पण जर तुम्ही वापरलेले खराब झालेले तेल दान केले तर मात्र शनिदेव क्रोधित होतात. त्यांचा परिणाम म्हणजे कुटुंबावर संकटे ओढवतात. त्यामुळे खराब झालेले वापरलेले तेल कधीच दान करू नये. ज्योतिषशास्त्रात स्टीलची भांडी दान करणे अशुभ समजले जाते. स्टीलच्या वस्तू, स्टीलची भांडी दान केल्यामुळे परिवारात शांतता भंग पावते. भांडणे, वाद-विवाद वाढतात. त्यामुळे स्टीलच्या भांड्यांचे दान कधीच करू नये. बऱ्याच वेळा आपण कपडे दान करतो, पण कधीही जुनी कपडे गरीब व्यक्तींना दान करू नयेत. आणि ती दान जरी करायची असतील तर मग ती स्वच्छ धुतलेली व कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालूनच मग एखाद्याला दान करावे. कसेही चुरगळलेले, विस्कटलेले कपडे कधीच दान करू नयेत. वापरलेली कपडे दान करणे शुभ मानले जात नाही. त्याचप्रमाणे कोणालाही दान करताना धारदार शस्त्रे म्हणजेच चाकू, तलवार, कात्री किंवा कोणत्याही धारदार वस्तूंचे दान कधीच कोणाला करू नये. या वस्तू कधीच कोणाला देऊ नयेत. या वस्तूंचे दान केल्याने कुटुंबातील व्यक्तींमध्ये मतभेद होतात. परिणामी नातेसंबंध बिघडले जाऊ शकतात. हिंदू धर्मामध्ये अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते. अन्नदान करण्यासारखे दुसरे कोणते दान चांगले काम नाही. एवढे जास्त महत्त्व अन्नदानाचे आहे. अन्नदान केल्यामुळे अनेक पुण्यप्राप्ती होत असते. पण अन्नदान करताना ते शिळे, खराब झालेले अन्न हे कोणालाही देऊ नये, कारण त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. म्हणून या गोष्टीचे दान करणे टाळायला हवे. तरच त्या दानाचे विशेष असे महत्त्व, विशेष असे फळ प्राप्त होईल. तर यापुढे दान करताना वरील गोष्टी लक्षात ठेवा. याआधी सांगितलेल्या वस्तूचे दान अजिबातच करू नका. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.